जेव्हा खाजगीमध्ये जेव्हा उद्योगपती भेटतात त्यावेळेला ते इतक्या हॉरर स्टोरी सांगतात आणि काय येत नाही. खऱ्या अर्थानं लोकशाहीलाच धोका आहे. आज महाराष्ट्र विधानसभेची जी निवडणूक झाली की लोकशाही होती असं म्हणणं फार अडचणीचं वाटेल. मी ते त्यातून गेलेलो आहे प्रक्रियेनं. पैशाचा वाटप, मटण किती टन आणलं, काय झालं, नंतर शेवटी मतं देऊ नका म्हणून कोणाला पैसे दिले गेले, की या मोठ्या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टमध्ये किकबॅकची फार मोठी शक्यता असते, कमिशनखोरीची शक्यता मोठी असते. त्यामुळे आणखी मोठे मोठे प्रोजेक्ट करा, त्यातून मग ते काय व्हायचं ते होतं. आपल्याकडची CAGची प्रक्रिया आहे काय, त्यात काही कुठं काही CBI आहे, इकॉनॉमिक ऑफेन्सेस वेगळे, त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. आणि त्यामुळं मग एकदम जी अचानक मतं वाढल्याचा जो आरोप होतो तो त्यातला आहे. म्हणजे अनेक छोटी छोटी कारणं त्याला जबाबदार आहेत. परंतु सर्वात मोठा जो पैशाचा वापर झाला, सत्तेचा जो दुरुपयोग झाला, अधिकृत पोलिसांच्या गाड्यातून पैशाची ने-आण झाली, हे सगळं पाहताना खूप चिंता वाटते की खरंच आपण याला लोकशाही असं म्हणायचं का? जेव्हा युद्धयुद्ध परिस्थिती निर्माण झाली, पहलगावच्या हल्ल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी त्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि पाकिस्तान स्पॉन्सर्ड होतं यातही कोणाला काही शंका नाही. 26/11चा हल्ला झाला त्यावेळेला पाकिस्तानवर हल्ला करायला पाहिजे होता असं बऱ्याच लोकांचं मत होतं. पण त्यावेळच्या सरकारनं तो निर्णय घेतला आणि वस्तुस्थिती आता त्याला कसंही विश्लेषण तुम्ही करा. आमचा स्पष्ट आरोप आहे, आजही आरोप आहे की ज्या प्रकारे राफेल विमाने घेताना जो कमर्शियल व्यवहार झाला त्याबद्दल आमची आपत्ती आहे. 26/11चा हल्ला झाला त्यावेळेला पाकिस्तानवर हल्ला करायला पाहिजे होता असं बऱ्याच लोकांचं मत होतं. पण त्यावेळच्या सरकारनं तो निर्णय घेतला आणि वस्तुस्थिती आता त्याला कसंही विश्लेषण तुम्ही करा. जेव्हा युद्धयुद्ध परिस्थिती निर्माण झाली, पहलगावच्या हल्ल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी त्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि पाकिस्तान स्पॉन्सर्ड होतं यातही कोणाला काही शंका नाही. जेव्हा युद्धयुद्ध परिस्थिती निर्माण झाली, पहलगावच्या हल्ल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी त्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि पाकिस्तान स्पॉन्सर्ड होतं यातही कोणाला काही शंका नाही. आपण देशभरात आणि महाराष्ट्रात सुद्धा आपण पाहतोय की राजकारणाची पद्धत, राजकारणाची शैली, राजकारणाचे मुद्दे या सगळ्यामध्ये एक मोठा फरक आलेला आहे, खूप मोठा बदल आलेला आहे. पण जे क्लासिकल राजकारण म्हणता येईल किंवा जुन्या पद्धतीचं राजकारण आता म्हटलं जातं, त्या राजकीय चेहऱ्यांपैकी एक प्रमुख चेहरा असलेले पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि एक टेक्नोक्रॅट किंवा एक तंत्रज्ञ म्हणून नावाजले गेलेले. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तर आपण महाराष्ट्रातलं राजकीय जे वातावरण आहे ते आणि सध्या देशात जे सुरू आहे ते आपण बघतोच आहे. माध्यमांच्या जे काही वार्तांकन आहे त्यातून आपल्याला ते दिसतच आहे. तर या सगळ्या मुद्द्यांवर आपण थोडक्यात आज जरा सविस्तर चर्चा करूयात. तर माझा पहिला प्रश्न असेल सर की तुम्ही 4 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात. त्याच्या आधी अर्थातच तुम्ही केंद्रात एक तुमचा प्रदीर्घ अनुभव होता आणि त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात आला. तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला महाराष्ट्र कसा दिसतो आजही किंवा कसा दिसायचा तेव्हा? कसं आहे की महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं, तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आपण मानतो. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये तिसरा आहे, लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसरा आहे. आणि महाराष्ट्राच्या निर्मितीपासून एक औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य, एक इंडस्ट्रियल स्टेट किंवा इंजिन विच ड्राईव्ह द इंडियन इकॉनॉमी असं म्हटलं जातं. आणि त्या राज्यांनी देशातल्या इतर राज्यांना वर काढलं पाहिजे, त्यामध्ये मदत केली पाहिजे आणि आपण नेतृत्व केलं पाहिजे, नवीन नवीन कल्पना मांडल्या पाहिजेत. सामाजिक न्यायाच्या असतील किंवा आर्थिक विकासाच्या असतील किंवा शेतीमधली काही आपल्यासमोर जी विशेष आव्हानं आहेत त्यामध्ये आपण कसा मार्ग काढू शकू, त्याकरता महाराष्ट्रानं नेतृत्व केलं पाहिजे. ते बरेच वेळेला महाराष्ट्राने ते नेतृत्व केलं. स्थानिक स्वराज्याच्या सत्ता हस्तांतर करण्याचा विषय असेल किंवा रोजगार हमीसारखी योजना असेल, काही बाबतीमध्ये महाराष्ट्राने नेतृत्व केलं आणि देशाने महाराष्ट्राचं अनुकरण केलं. तरी पण महाराष्ट्रामध्ये जो विभागीय असमतोल आहे ते एक वास्तव आहे. त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रामध्ये पडणारं पावसाचं पाणी, पर्जन्यमान किंवा जे काही आपण पावसाच्या पाण्याच्या बाबतीत बोलतो, फक्त 17-18%
आपली शेती कायमस्वरूपी अ, आज बागायत आहे आणि हे विशेष आव्हानं आहेत आणि त्यामुळं काय झालेलं आहे की जिथं ब्रिटिश काळामध्ये औद्योगिकरणाला चालना मिळाली, विशेषतः मुंबई क्षेत्रामध्ये किंवा नागपूरसारख्या शहरामध्ये, ती एकदा एकेकाळी राजधानी होती सी.पी. बेरारची. तिथं एक औद्योगिकरणाला चालना मिळाली, काही कॉटन बेस्ड इंडस्ट्रीज आल्या पुढं. पण औद्योगिक असमतोल हा महाराष्ट्रापुढचं फार मोठं आव्हान आहे. ते आजही आपण त्या आव्हानाला सामोरं जाऊ शकलो नाही. बरेचसे प्रयत्न केले आपण. डेव्हलपमेंट बोर्डची कल्पना मांडली सगळी, पण त्यातून काही फार फरक पडलेला नाही. आजही महाराष्ट्राच्या एकूण राज्याच्या उत्पन्नाच्या 75% उत्पन्न हे फक्त 5-6 जिल्ह्यातून निर्माण होतं आणि बाकीचे जिल्हे, विशेषतः 1/3 मागासलेले जिल्हे आपण जर पाहिले तर त्यांचं दरडोई उत्पन्न हे बहुतेक झारखंड, बिहारपेक्षाही कमी आहे. अगदी मागासलेल्या राज्यापेक्षाही कमी आहे. पण मुंबई, पुण्यामुळं, नागपूर, ठाणे, रायगडमुळं ते सरासरी वर जाते. पण सरासरीच्या बाबतीत देखील आपण जर विचार केला तर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आज राज्याचा क्रमांक हा 11व्यापेक्षा खाली आहे. दक्षिणेची सर्व राज्य, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, अगदी आंध्र प्रदेश, पुन्हा गुजरात, हरियाणा ही राज्य आपल्या समोर आहेत. आणि हे असं का झालं? एका बाजूला आपण इंडस्ट्रीयल पहिल्या क्रमांकाचं औद्योगिक राज्य आहे. 15% आपली GDPचा वाटा आपल्या राज्याचा देशाच्या उत्पन्नामध्ये आहे. मग हे असं का? राज्याचं दरडोई उत्पन्न हे 11-12व्या क्रमांकावर का गेलेलं आहे? ते एकंदरीतच महाराष्ट्राकडं पाहताना जेव्हा मी आलो महाराष्ट्रामध्ये, एक सांगितलं पाहिजे की मी पहिल्यांदा 1991 साली थेट लोकसभेचा खासदार झालो. 91 ते 96 मध्ये आर्थिक सुधारणांचं मनमोहन सिंग यांनी ज्या बदल केले ते वातावरण मी संसदेतून जवळून पाहिलेलं आहे. महाराष्ट्रात मी कधीही तसं थेट काम केलेलं नाही. म्हणजे फक्त खासदार म्हणून मतदारसंघ आणि दिल्लीला जाताना पुण्याहून किंवा मुंबईतून विमान पकडण्याकरता जाणं, ह्याच्यापेक्षा माझा कधीही महाराष्ट्राच्या दैनंदिन राजकारणाशी किंवा ग्रामीण भागाशी काही फार संबंध आला नव्हता. जवळजवळ मी 16, 17, 18 वर्ष दिल्लीत होतो, 91 ते 2010 पर्यंत. तिथं फक्त कधी मुख्यमंत्र्यांनी बैठक मुंबईला बोलवली तर बैठकीला जायचं, किंवा एखाद्या कार्यक्रमाला कोणी बोलवलं तर त्या भागात जायचं. पण मला त्यावेळेला जर राज्यातली तालुक्यांची नावं किंवा जिल्ह्यांची नावं विचारली तरी मला थोडंसं अडखळलं असतो. अशा परिस्थितीमध्ये मला एकदम महाराष्ट्रात यावं लागलं. मला खूप स्वतःला चिंता होती की आपण काही फार महाराष्ट्रात काम केलेलं, अचानक बाहेरून आलेलो आहोत. ज्या राजकीय कार्यकर्त्यांच्या तोंड ओळख असली तरी जवळून तशी जवळीक नव्हती, म्हणजे काँग्रेसमधले असतील किंवा विरोधी पक्षातले असतील. आणि मग राज्यातले जे प्रश्न आहेत जे इथं राहिल्यानंतर, इथलं प्रशासन सांभाळल्यानंतर समजतात, ते मला काही अवगत नव्हते. म्हणून खूप टेन्शन होतं की कसं आपल्याला काही हे जमेल. आणि लोकांनी तर बरीचशी काही टीका केली होती की दिल्लीचं पार्सल लवकर पाठवा, दिल्ली लवकर तुम्ही, बरीचशी चर्चा झाली. पण मला विश्वास होता की मी हे सगळं अभ्यास करू शकेन आणि समजावू शकेन. आणि खूप वेळ द्यावा लागला मला. आणि त्या वातावरणाने महाराष्ट्राचं एक चित्र होतं, तुम्ही जो विचारला प्रश्न, की ती चित्र माझ्या मनात हेच होतं की खूप प्रगत राज्य आहे, खूप पुढारलेलं राज्य आहे, इतरांना आपण ओढून वर नेणार आहोत वगैरे. पण इथं आल्यावर वास्तव कळालं की हे तितकंसं खरं नाही. आज मुंबई पुण्यासारखा इंडस्ट्रियल बेल्ट सोडला तर इतर ठिकाणी औद्योगिकरणाचा लवशेशी कुठं स्पर्श झालेला नाही. त्यातले मराठवाड्यातले बरेचसे जिल्हे आहेत, विदर्भाचा खूप भाग आहे. तर काही अपवाद सोडले तर तिथे काही औद्योगिकरण झालेलं नाही. आणि आपण बॅकलॉगचं कारण हे इरिगेशन यावर सगळा भर दिला. आणि त्यामध्ये डेव्हलपमेंट बोर्ड असतील तर काय की सिंचनाचा अवशेष हा अर्थात महत्वाचा होता, कारण शेवटी 50% वर जवळजवळ लोकसंख्या आपली शेती कृषी अर्थव्यवस्थेत निर्भर आहे. बरोबर. पण माझ्या मतानं खरा जो बॅकलॉग आहे
तो औद्योगिकरणाचा आणि त्यातून जो निर्माण होणार इंडस्ट्रियल कल्चर, Right. जे वर्क कल्चर जे निर्माण होतं बरोबर. की बाबा 8ला फॅक्टरीला जायचं, कार्ड पंच करायचं, 6ला परत यायचं. बरोबर. आता मी उदाहरण काय सांगतो, सातारामध्ये MIDC मध्ये काही उद्योग सुरू झाले आले आणि काही ग्रामीण भागातली मुलं तिथं कामाला लागली. पण ते गंमत अशी व्हायची की 1 तारखेला पगार मिळाला की 4 दिवस घरी जाऊन येतो म्हणून ते जायचे, माझा पगार कापून घ्या. आज तुझा पगार कापला तरी पण मशीन्स मोकळी पडतात. बरोबर. असे बरेचसे, हा इंडस्ट्रियल कल्चरचा भाग आहे, Right. वर्क संस्कृतीचा भाग आहे. तर तो होणं फार महत्वाचं होतं. तर ते काही बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये आजही झिरो इंडस्ट्री डिस्टर्स आपल्याला दिसतात. इथं कुठं आपण कमी पडलो. एक तर त्यामध्ये माझं मत आहे की केंद्र सरकारचे सार्वजनिक उद्योग, जे पब्लिक सेक्टर इंडस्ट्री या महाराष्ट्रातल्या बॅकवर्ड एरियामध्ये आणायला पाहिजे होतं. ज्या नेहरू इकॉनॉमिक्समध्ये आपण अगदी खूप कानाकोपऱ्यामध्ये उद्योग नेले आणि तिथे इंडस्ट्रियल कल्चर डेव्हलप केला, अगदी आदिवासी भागामध्ये. मग काही मायनिंगचे उद्योग असतील, काही स्टील मिल्स असतील, काही फर्टिलायझर फॅक्टरीज असतील. ते 1900 आर्थिक सुधारणानंतर आता सार्वजनिक उद्योगांना किंवा पब्लिक सेक्टर इंडस्ट्रीला पण कानफाट्या नाव दिलं की सगळे इनएफिशियंट आहे, तोटा होतो, यांना बंद केलं पाहिजे. बरोबर. काही काळामध्ये आपण बरेचसे उद्योग बंदही केले. बंद करण्याबद्दल आंदोलनही झाली. पण असं स्पष्ट मत आहे की अगदी बॅकवर्ड एरियामध्ये इंडस्ट्रियल कल्चर डेव्हलप करायचं असेल तर तिथं औद्योगिकरण झालं पाहिजे. ते सरकारशिवाय होणार नाही. खाजगी क्षेत्र कधीही अशा एरियामध्ये जाणार नाही. बरोबर. आणि मग तिथं जर एखाद्या बॅकवर्ड एरियामध्ये गेलो की त्या इंडस्ट्रीला मग हाऊसिंग कॉलनी करावी लागते, हॉस्पिटल काढावे लागतात, शाळा कॉलेजेस करावे लागतात. हा सगळा डेव्हलपमेंटचा हा जो खर्च आहे तो त्या सार्वजनिक उद्योगावर येतो. कदाचित त्याला नफा दाखवता येत नाही बॅलन्स शीटमध्ये. बरोबर. आणि मग आपण त्याला नाव देतो की हे सगळे तोट्यातले उद्योग ते बंद केले पाहिजे. आणि खाजगीकरणाच्या बाबतीमध्ये 91-96च्या वातावरणामध्ये एका बाजूला सोव्हिएट संघाचा पाडाव झाला होता, त्यामुळे एकच अर्थव्यवस्था, कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी हीच यशस्वी झालेली आहे, असं एक वातावरण झालं. आणि त्यामध्ये 91ला भारताचं जे आर्थिक संकट आलं, त्यातून मग अमेरिकेसारख्या राष्ट्राने सांगितलं की नाही, तुम्ही हे असं जे मिक्स्ड इकॉनॉमी करता येते चालणार नाही, आम्ही सांगतोय ते करा. त्याला मग वॉशिंग्टन कॉन्सेन्सस म्हणून नाव दिलं गेलं की सगळं एकमत झालेलं आहे. त्या वातावरणामध्ये मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले आणि त्यांनी अतिशय काळजीपूर्वक आर्थिक सुधारणा केल्या. त्यांनी अमेरिकेचं जे प्रिस्क्रिप्शन होतं ते काही सगळं स्वीकारलं नाही, परंतु आपल्याला जे मानवेल तेवढ्याच आर्थिक सुधारणा केल्या. त्या सुधारणा जवळून संसदेतून पाहिलेल्या आहेत. त्या बॅकग्राऊंडमध्ये महाराष्ट्राचं एक चित्र होतं, ते थोडंसं वेगळं आहे हे मला इथं आल्यास कळलं. खूप शिकायला मिळालं, खूप काही करता आलं, काही केलंही आम्ही. परंतु आजची परिस्थिती पाहिली तर औद्योगिकरणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र आणखी मागे पडत चाललेलं आहे. इथलं जे पोषक वातावरण उद्योगाला पाहिजे ते नाही आहे. जेव्हा खाजगीमध्ये जेव्हा उद्योगपती भेटतात त्यावेळेला ते इतक्या हॉरर स्टोरी सांगतात आणि काय येत नाही. आता उदाहरणच घ्यायचं झालं आज तर ॲपल कंपनी आपले सगळे फोन स्वतः अमेरिकेत करत नाही. बरोबर. ते कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर करून तैवानमध्ये, चीनमध्ये करतात. बरोबर. आता चीनमध्ये, तैवानमध्ये युद्धाची परिस्थिती होईल का, चीनमध्ये अमेरिकेचे संबंध बिघडतील का, म्हणून त्यांनी आपले उद्योग इतर ठिकाणी हलवायला सुरुवात केली. भारतामध्ये आज छोट्या मोठ्या 13 कंपन्या, 13 कारखाने आहेत की जे ॲपल कंपनी करता फोनची जोडणी करायचं काम, असेंब्लीचं काम करतात किंवा त्याचे पार्ट्स करतात. त्यामध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक ही महाराष्ट्रातली कंपनी, त्यातली मला वाटतं एकही कंपनी महाराष्ट्रात नाही आहे. एक ते इयरफोनचं प्लास्टिक हाऊसिंग करणारी कंपनी पुण्यात इथं आहे, त्याला आता आहे ठीक आहे मोजले बरं एक कंपनी, पण सगळ्या मोठ्या फोन असेंबल करणाऱ्या कंपन्या तामिळनाडूमध्ये, कर्नाटकमध्ये, आंध्रमध्ये काय आहेत, आपल्याकडे काय येत नाही. किंवा एक सेमीकंडक्टर हा एक नवीन सनराईज इंडस्ट्री, त्यामध्ये आपण खूप मागे आहोत, आपल्याकडे नाहीच आहे. तर ती करण्याकरता भारत सरकारने अब्जावधी कोटीचं अनुदान जाहीर केलेलं आहे आणि त्यातून काही इंडस्ट्री पुढे आलेल्या आहेत. त्या कुठे गेल्या तर आसाममध्ये, गुजरातमध्ये, तामिळनाडूमध्ये. महाराष्ट्रात एकही नावाजलेली कंपनी आलेली नाही. काही दिवसापूर्वी
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही ॲपल कंपनीची एक कारखाना मी तळेगावला काढणार आहे. नाही आला, तो गेला तामिळनाडूमधल्या श्रीपेरुंबदूर. असं का होतंय? आता खंडणीची प्रकरणं आपण पाहिली. पुण्यात काही दिवसापूर्वी झालं की एका व्यावसायिक बांधकाम व्यावसायिकाचा खून झाला खंडणीच्या प्रकरणामध्ये. त्याच्या आधी बीडमध्ये तिथे प्रकरण झालं. बीड हा 0 इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट आहे. तिथे एखादा राजकीय वजन असलेला एखादा उद्योगपती, राजकीय वजन असलेला, मी मुद्दाम सांगतो, कारण नसेल तर तिथे जातात. अगदी केंद्रातल्या उच्च पदस्थांशी संबंध असलेला उद्योगपती तिथे जातो. तिथं काहीतरी कारखाना काढायचा बीडमध्ये प्रयत्न करतो. त्याचं काय झालं ते पण बघितलं. बरोबर. म्हणजे खंडणीचं जे वातावरण असेल ते बंद करायला सरकारला अपयश आलेलं आहे किंवा सरकारी मंत्र्यांच्या प्रोत्साहनामुळे हे सगळं चाललेलं आहे. महाराष्ट्राचं औद्योगिकरण कसं होणार? बॅकवर्ड एरियामध्ये जे 0 इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट आहेत ते कसे येणार? तर हे करण्यामध्ये आजच्या मागच्या शिंदे सरकार असेल, फडणवीस सरकार असेल, त्या सरकारला संपूर्ण अपयश आलेलं आहे. आणि हळूहळू महाराष्ट्राची इंडस्ट्री लिडरशिप ही संपायला लागली. शिक्षणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र देशाला लीड केलं पाहिजे. आपल्या युनिव्हर्सिटीज असतील त्या जगातल्या उत्कृष्ट युनिव्हर्सिटी असल्या पाहिजेत, पण देशात सुद्धा आपल्याकडून नाव नाही, कारण आपण निग्लेक्ट केलं. बरं, सार्वजनिक आरोग्य असेल, सार्वजनिक शिक्षण असेल, तर इतकं प्रायव्हेटायझेशनच्या दिशेने आपण चाललोय, विशेषतः महाराष्ट्रामध्ये, की शिक्षणाचं खाजगीकरण, मोठ्या मोठ्या खाजगी शैक्षणिक संस्था, त्याचं काय चाललंय याबद्दल न बोललेलं बरं. पण पब्लिक सेक्टर बहुतेक त्यांनी शिक्षण क्षेत्रातून विड्रॉ केलेलं आहे. आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये 30 काने आहेत. मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्स येतात, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येतात. मग विमाची योजना राबवली जाते आणि विम्याच्या माध्यमातून हे भरमसाठ फी घेतात. ती शेवटी सरकारचे पैसे, लोकांचे पैसेच विम्याचे पैसे ते तिथे जातात. आणि या गोष्टींना आपण प्राधान्य दिल्याशिवाय महाराष्ट्र हे खऱ्या अर्थानं प्रगत राष्ट्र असलं पाहिजे, कारण आपल्याला हेडस्टार्ट मिळालेला आहे. ब्रिटिशांनी येऊन इथे इंडस्ट्रियल वातावरण सुरू केलं आणि तसे कष्टाळू लोक आहेत, प्रामाणिक लोक आहेत. त्यामुळं महाराष्ट्राने नैसर्गिकरित्या देशाचं नेतृत्व केलं पाहिजे. ते आता होताना दिसत. हे मला फार प्रकर्षानं जाणवलं. त्यामध्ये काही करायला पाहिजे होतं वाटलं, पण ते करता आलं नाही, कारण कोएलिशन गव्हर्नमेंटच्या अडचण. मग तुमचा जो आता हा जो इतका डीप अनुभव आहे तुम्हाला, आतून एक जो पर्स्पेक्टिव्ह येतो, तर याची जेव्हा एका राज्याची धोरण निश्चिती होत असते, जेव्हा पॉलिसी फॉर्मेशन होत असतं किंवा पॉलिसी डिस्कशन होतं, तर आपण वारंवार ऐकतो की वेगवेगळ्या लॉबीज सक्रिय असतात मंत्रालयामध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या लॉबीज सक्रिय असतात आणि त्या त्यांचा दबाव टाकत असतात. तर या लॉबीजचं आत्ताचं एव्होल्युशन खूप जास्त मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेलं दिसतंय का तुम्हाला त्याच्यामध्ये? निश्चितच झालेलं आहे. म्हणजे स्पेशल इंटरेस्ट ग्रुप्स आहेत किंवा आता काय झालं, मला त्याच्यापेक्षा जास्त काळजी वाटते की जी आपली पक्षीय व्यवस्था लोकशाहीमधली आहे, की एखाद्या विशेषतः ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीम जी आपण अवलंबलेली आहे, तिथं कुठल्या तरी विचारावर, तो आर्थिक विचार असेल किंवा सामाजिक विचार असेल, त्यावर एक आपण पॉलिटिकल ग्रुपिंग तयार करतो, ज्याला पॉलिटिकल पार्टी म्हणतो. बरोबर. त्याला इलेक्शन कमिशन वगैरेचे ती चौकट तयार होते आणि त्या आर्थिक विचाराची टक्कर होते. बरं. मग आर्थिक डावा विचार असेल किंवा उजवा विचार असेल, बरं, उदारीकरण, कॅपिटलिझम वर्सेस लेफ्ट पॉलिटिक्स, किंवा सामाजिक दृष्ट्या काही वर्गांना आपण विशेष सवलती दिल्या पाहिजे, त्यावर आपलं काही आरक्षणाचे धोरण वगैरे असतील असे. बरं. तर अशा कुठल्या तरी एका विचारावर आधारित पक्ष संघटित होतो. त्या पक्षाची लोकशाहीमध्ये लढाई होते, जसे आपण अमेरिका इंग्लंडमध्ये पाहतो. अर्थात त्यामध्ये कोणीतरी चेहरा लागतो, कारण शेवटी प्रतिनिधी लागतात. काही देशामध्ये, विशेषतः जर्मनीमध्ये, काही खासदार हे लिस्ट सिस्टम किंवा पक्षाला किती मतं पडली त्यावर त्यांचे कितकेच खासदार मी घेऊ. जॉग्राफिकल कॉन्स्टिट्युन्सी या सुद्धा असतात. प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन दिले जातं. तर आपल्याकडे काय झालं, ती व्यवस्था आता मोडकळून पडली. विचारावर मतं मागायला जाण्याला काय अर्थ राहिला नाही. पैसे किती तुम्ही आणले किंवा तुम्ही सवंग लोकप्रियतेकरता काही रेडिओ कल्चर ज्याला म्हटलं जातं, तर त्यामध्ये तुम्ही किती पैसे वाटप केलं. आणि त्यामुळे 5 वर्ष एखाद्याने चांगलं काम केलं, एखाद्या पक्षाने चांगलं काम केलं, ते सोडून आत्ता मला कोण काय देतंय यावर तुम्ही, राजकीय पक्षाने त्या दिशेनं राजकारण वळवले. लोकांनी काही मागितलं नव्हतं.
पण तुम्ही त्यांना सवय लावलेली आहे आणि तुम्हाला निवडणुकीच्या पूर्वी आम्ही काय काय करू, कसं करू. आणि त्यामुळं हा खऱ्या अर्थानं लोकशाहीलाच धोका आहे. आज महाराष्ट्र विधानसभेची जी निवडणूक झाली की लोकशाही होती असं म्हणणं फार अडचणीचं वाटेल. मी तर त्यातून गेलेलो आहे प्रक्रियेनं. म्हणजे पैशाचा वाटप, मटण किती टन आणलं, काय झालं. नंतर शेवटी मतं देऊ नका म्हणून कुणाला पैसे दिले गेले घरी बसण्याकरता. किंवा जे ध्रुवीकरण केलं झालं, दलित समाजाचं ध्रुवीकरण, बुद्धिस्ट दलित आणि हिंदू दलित असं केलं. मग दलितांना तुमचं उपवर्गीकरण करून देऊ, तर तुम्हाला आम्ही बुद्धिस्ट दलितांच्या करता जे काही उत्पन्नाची अट होती ती आम्ही लावून घेऊ. त्यांना म्हणजे असा एक समज केला गेला की एकाच वर्गाने सगळे फायदे घेतलेले आहेत. तर धनगर समाजावरती एसटी मध्ये भांडण लावलं, मराठा समाजाने ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण केलं. हे लोकशाही करता फार घातक आहे. हे लोकशाही प्रक्रिया झालेली आहे, त्यामध्ये लोकांच्या मनात अजूनही शंका आहे की काही इलेक्ट्रॉनिक मशीन्समध्ये काही झालं का काय. तर दोन्ही बाजूंनी, एका बाजूला हे सवंगल लोकप्रियतेचे रेवडी कल्चरचे निर्णय, तो व्यक्तिगत पातळीवर पैसे मतं विकत घ्यायचा प्रयत्न इतक्या मोठ्या प्रमाणात झाला हे कधी पूर्वी पाहिलं नव्हतं. बरोबर. आणि हे जे होतंय ते दिल्ली सरकारच्या केंद्रीय नेतृत्वाला माहीत नाही असं नाही. किंवा महाराष्ट्रातले जे पक्षांतर झालं आणि एक बेकायदेशीर सरकार तिथं राज्य करत होतं, ते काही वरच्या उच्चपदस्थ भाजपच्या नेत्यांच्या आशीर्वादाशिवाय झालं का? बरोबर. नाही झालेलं. आणि त्यामध्ये मग सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतर झालं का नाही आणि त्या आमदारांना निलंबित केलं पाहिजे की नाही यावर तुम्ही निर्णयच दिला नाही. खरं म्हणजे लोकशाहीची हत्या आहे अनेक पातळीवर झालेली आहे. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा एक मोठा वाटा आहे. तर आता इकडे पाहताना 2-3 मला चिंता वाटते की महाराष्ट्राचं जे औद्योगिक नेतृत्व होतं, आर्थिकदृष्ट्या जे नेतृत्व होतं ते संपलंय. त्यामध्ये थोडासा मोदी सरकारने हातभार लावलाय. मुंबईला जे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर आलं पाहिजे होतं, यायला पाहिजे ते पळवलं आणि गांधीनगरला नेलं. बरोबर. असे काही उपक्रम ज्यांनी मुंबईचं एक फायनान्शियल सेंटरचं केंद्र म्हणून राहिलं असतं, डायमंड बोर्स बाजूला. बरोबर. अशाही गोष्टी काही झाल्या. आणि त्यामुळं पुन्हा महाराष्ट्राला नेतृत्वाच्या दिशेने नेऊन खऱ्या अर्थानं नैतिकदृष्ट्या महाराष्ट्र नेतृत्व केलं हे मोठं चॅलेंज आहे. ते आजच्या वातावरणामध्ये ते दिसून. माझा प्रश्न जास्त या अंगाने होता की आता महाराष्ट्रामध्ये जरी तुम्ही म्हणताय तसं विषम विकास असला किंवा विषमता असली, एक भौगोलिक आणि अर्थात प्रादेशिक याची असली, तरी सुद्धा महाराष्ट्राचं बजेट हे अवाढव्य आहे. मोठं, प्रचंड मोठं बजेट आहे आणि महाराष्ट्र श्रीमंत राज्यांपैकी एक अजूनही मानला जातो. पण त्याची जी विल्हेवाट आहे, ज्या पद्धतीने लावली जाते किंवा ज्या प्रकारे प्रोजेक्ट्स अनाऊन्स केले जात आहेत धडाधड, मेगा प्रोजेक्ट्स, कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स, हायवे प्रोजेक्ट्स, या प्रकारच्या प्रोजेक्टसाठी प्रचंड मोठा निधी सुद्धा अलॉट केला जातोय. तर यामध्ये हे प्रोजेक्ट्स अलॉट करताना त्याच्या मागे काही इंटरेस्ट ग्रुप्स आहेत का? 2 गोष्टी आहेत की मोठे प्रोजेक्ट केले. आता उदाहरणार्थ समृद्धी महामार्गाचं आपण उदाहरण घेतलं, तर त्यामध्ये ज्या प्रकारे जमीन अक्वायर केली गेली त्याबद्दल अनेक प्रश्न आहेत. आज आपल्याला त्याबद्दल खूप जास्त चर्चा करता येणार नाही. बरोबर. पण बांधकामाचा खर्च देखील कुठल्या कुठं अवाढव्य झाला. बरोबर. आणि जमीन अधिग्रहित करण्यामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या, कारण अलाइनमेंट काही थोड्या लोकांना माहिती होती, त्यांनी लगेच तिथं जमिनी घेतल्या. मग त्यांना चर्चेतून, वाटाघाटीतून जेव्हा सरकारने जमीन घेतली तेव्हा 5 पट पैसे दिले गेले. राईट. हे सगळं झालं. तो एक मोठा संशोधनाचा विषय आहे. नंतर माझा मूलभूत मुद्दा आहे की आपल्या देशाला विकसित होण्याकरता फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. विमानतळ पाहिजेत, रस्ते पाहिजेत, रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे. मुंबईमध्ये ओव्हरब्रिज केले, काही भुयारी मार्ग केले पाहिजे. पण त्याचा अर्थ की आपण शिक्षण आणि आरोग्याला कम्प्लीट दुर्लक्ष केलं पाहिजे आणि त्यातून सरकारनं विड्रॉ करून खाजगी क्षेत्राकडे हे सगळं शिकवलं असं नाहीये. कारण आज जर खऱ्या अर्थानं देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, राज्याचा असेल, तर उच्च प्रतीचं मनुष्यबळ तयार करणं हे प्राथमिक कर्तव्य, ते होताना दिसत नाही. आणि त्यामुळे मग कॉन्ट्रॅक्ट म्हणजे विकास असं एक मानसिकता केली गेली. तर मला अनेक लोक विचारतात की या सरकारनं अटल सेतू केला, मग तू काँग्रेसचं 70 वर्षात का नाही केलं? किंवा बॉम्बेमध्ये कोस्टल रोड केला, तर तुम्ही का नाही केलं? आता कोस्टल रोडची कल्पना माझीच आहे. मी पहिल्यांदा त्याची कमिटी नेमली होती आणि सगळ्या परवानग्या आम्ही घेतल्या होत्या. पण शेवटची परवानगी की समुद्रात मध्ये भर टाकून काही रस्ते करायचे की याला
जयराम रमेश त्यावेळचे जे पर्यावरण मंत्री त्यांनी विरोध केला. तर ब्लूप्रिंट त्यांचा आहे. आणि तसं बघायला गेलं तर जे मोठे जे मेगा प्रोजेक्ट आहेत ते एका 5 वर्षाच्या कारकिर्दीत कधीच पूर्ण होत. बरोबर. मुंबईची पहिली मेट्रो आहे ती विलासरावनी मला वाटतं माझ्या आधी सुरू झाली, ती उद्घाटन मी केलं. किंवा तिसऱ्या मेट्रोचं भूमिपूजन मी केलं. पण ती सुरू आता होताना दिसते. त्यामुळं मेगा प्रोजेक्ट हे एकदम होत नाहीत. काही क्वचित मेगा प्रोजेक्ट, समजा उदाहरणार्थ मुंबईचा जो ईस्टर्न फ्रीवे आहे, त्याची कल्पना आम्ही मुख्यमंत्री असताना आम्ही केली. त्याची डिझाईन आम्ही केलं, टेंडर आम्ही काढलं, काम आम्ही केलं आणि उद्घाटनही मीच केलं. असं क्वचितच होतं. त्यावेळेला खूप वेळ लागतो. अटल सेतूचं उदाहरण असेल. पण ह्यामध्ये दुसरा भाग असा आहे की या मोठ्या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टमध्ये किकबॅकची फार मोठी शक्यता असते. कमिशन खोरीची शक्यता मोठी असते. त्यामुळे आणखी मोठे मोठे प्रोजेक्ट करा. त्यातून मग ते काय व्हायचं ते होतं. आपल्याकडची CAGची प्रक्रिया आहे, काय त्यात काही कुठं काही CBI आहे, इकॉनॉमिक ऑफेन्सेस वेगळे, त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. आणि त्यामुळं माझा स्पष्ट आक्षेप आहे की जे पैसे शिक्षण, आरोग्य, संशोधन, सामाजिक न्याय या विषयामध्ये करून एक समाजाला एक ताकद दिली पाहिजे, मनुष्यबळ, तिथं न करता कॉन्ट्रॅक्ट देणं आणि त्यामध्ये काही फायदेही मिळतात कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्याला, हे चाललेलं आहे. आणि त्यामुळं हा काही समतोल विकास नाही आहे, हा लॉपसाइडेड विकास आहे. आणि एकीकडे हे सगळं होत असताना, म्हणजे एवढे मोठे सँक्शन्स होत असताना, फंड्स जे आहेत, त्याच वेळी आपल्याला नुकतीच एक बातमी कळते की 89,000 कोटीची जी बिलं आहेत कंत्राटदारांची ती थकीत आहे. तर हे महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबद्दल काय सांगतोय? काय झालं की प्रचंड मोठं कर्ज आज काढावं लागतं, कारण उत्पन्न त्या प्रमाणात वाढत नाहीये. आणि जे निधी उपलब्ध आहे ते सगळ्या मोठ्या मेगा प्रोजेक्टकडे वळवले जातात. त्यामुळे ग्रामीण रस्ते असतील किंवा एखादं प्रायमरी हेल्थ सेंटरचं बांधकाम असेल, ते सगळं रेंगाळलेलं आहे की छोटे कॉन्ट्रॅक्टर ते करतात. पण आपण पाहिलं की ते छोटे कॉन्ट्रॅक्टर कधी 80-90,000 कोटीची बिलं थकलेली आहेत पण कोर्टात गेलेले. तर हा समतोल विकास आहे आणि त्याबद्दल मला फार चिंता आहे की हा फक्त लोकांना दाखवण्याकरता की ज्यामुळे मतं मिळतात. कारण आपण जर युनिव्हर्सिटी एखादी स्ट्रेंथन केली तर त्यांनी कोणी मतं देत नाही, किंवा एखादं प्राथमिक आरोग्य गावात बांधलं तर कोणी त्याला फार महत्व देत नाही. गृहीत धरतो की सरकारचं कामच आहे, केलं पाहिजे. पण नेत्यांचं काम आहे की आपण समतोल विकास केला पाहिजे. नुसते रस्ते बांधणं आणि नुसते मेगा प्रोजेक्ट करणं म्हणजे विकास असं नाहीये. मेगा प्रोजेक्ट पाहिजेत, विकसित राष्ट्र व्हायचं असेल तर आपण रस्ते पाहिजेत, रेल्वे, मेट्रो पाहिजे, सगळं ठीक आहे. पण एकतर तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळं करून एका खाजगी उद्योगपतीच्या हातात सगळी अर्थव्यवस्था देत आहे, अडाणीच्या हातात देत आहे. ते म्हणजे खूप त्यामध्ये शंकेला वाव आहे की काय चाललेलं आहे. आणि त्यामुळे माझा स्पष्ट विरोध आहे की लॉपसाइडेड विकास जो चाललेला आहे, असंतुलित विकास चाललेला आहे. फक्त मोठ्या शहरामध्ये हे मेगा प्रोजेक्ट चाललेली आहेत आणि ग्रामीण भागाची परिस्थिती अत्यंत बिकट होत चाललेली आहे. आजही महाराष्ट्रामध्ये दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतात. बरोबर. इतर कुठल्या राज्यामध्ये इतकी बिकट परिस्थिती नाही. आपण त्यांना MSP देऊ शकत नाही. सोयाबीनचं जर पाहिलं आपण, शेवटी MSP ठरवली कोणी? केंद्र सरकारने ठरवलेली. ऍक्च्युअली खर्च किती होतो त्याचे मोजमाप केले. खूप सायंटिफिक प्रक्रिया आहे. CACP कृषी मूल्य आयोग आहे, तो करतो. आणि त्यात त्यांनी सांगितले की किमान समजा 4,900 रुपये सोयाबीनला प्रति क्विंटल मिळाले पाहिजे, ही मिनिमम सपोर्ट पाहिजे. आज 4,000ला सोयाबीन विकावं लागते आणि त्यातून मग हे आत्महत्यावर निष्पन्न. याकडे सरकारचं का लक्ष नाही? शिक्षण आरोग्याची तर दयनीय परिस्थिती आहे. तर मला वाटतं हे कॉन्ट्रॅक्ट देणं आणि मेगा प्रोजेक्ट आणि त्यातून मग कमिशन मिळवणं हा चिंतेचा विषय. मग याच्यामध्ये असं म्हणता येईल का की कुठेतरी जे मेगा कॉर्पोरेट्स आहेत, जसं तुम्ही अदानींचं नाव घेतलं, तर आपण बघतो की विरोधी पक्षातल्या काही नेत्यांकडे सुद्धा आणि अर्थात सत्ताधारी नेत्यांकडे वारंवार या उद्योगपतींचं येणं जाणं असतं. आपल्याला त्यांचे कन्सल्टेशन्स होताना दिसतात. तर असं म्हणता येईल का कुठेतरी की महाराष्ट्र सरकारचा जो एकूण कारभार आहे त्याच्यावरती उद्योगपतींचा किंवा मेगा कॉर्पोरेट्सचा प्रभाव खूप वाढलेला आहे? पण असं जनरल बोलणं म्हणजे बोलणं सोपं आहे, आपल्याला बोलता येईल, पण पुरावा तुम्हाला काही देता येणार नाही. कारण शेवटी मेगा कॉर्पोरेशन्सना आपल्याला मेगा प्रोजेक्ट द्यावे लागणारच आहे. पण ती प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. पण सर्व प्रोजेक्ट एका उद्योगपतीला जातात. आता उदाहरण घ्यायचं झालं तर माझ्या कराडला पुणे कोल्हापूर जो हायवे आहे किंवा त्याचं आता काम चाललेलं आहे आणि तो 4 पदरी पुणे बेंगलोर
हायवेचा भाग आहे. 4 पदरी होता तो 6 पदरी करायचं चाललंय. 6 पदरी देखील कमी पडेल इतकी वाहतूक आहे. Right. आता त्या सातारा ते कागलच्या सेक्टरचं काम हे अडाणीनं दिलं. अडाणींना प्रत्यक्ष रस्ते बांधण्याचा काही अनुभव नाही. बरोबर. फक्त पैसे आहेत आणि मग आम्ही पैसे देऊ शकतो त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणून त्यांना घेतलं. आता त्यांनी काम घेतलं आणि त्यांनी दुसऱ्याला काय सब कॉन्ट्रॅक्ट केलं. त्यांनी आणखी छोट्या कॉन्ट्रॅक्टरने कामं दिली. म्हणजे इतक्या टप्प्यामध्ये काही 10-15% जो नफा घ्यायचा असतो तो घेतला जातो. त्यामुळे ऍक्च्युअल कामावर पैसे कमी होतात. आणि हे सगळीकडे चाललेलं आहे. आता पुणे ते साताराचं कॉन्ट्रॅक्ट हे अनिल अंबानीच्या कंपनी दिलं आहे. त्याला काय अनुभव आहे आणि ते काम पूर्ण झालेलं नाही. आणि जेव्हा गडकरींना विचारलं जाते की हा सेक्टर का होत नाही, गप्प बसतात. अनिल अंबानी आता मी काय बोलणार, त्याचा उद्देश हा बरोबर मोठी माणसं आहेत, वर त्यांचे संपर्क आहे, अडाणी असतील, अनिल अंबानी असतील. तर हे जे क्रोनी कॅपिटल बद्दल काँग्रेस पक्षाचा जो विशेषतः राहुल गांधींचा जो आक्षेप आहे तो हा आहे. मोठे उद्योगपती पाहिजेत का, नक्कीच पाहिजे. त्याला अनुभव आहे, ते पैसे गोळा करू शकतात, बँकेचे करू शकतात सगळं. पण तुम्ही एकाला देताना दिसताय. सगळे देशातले एअरपोर्ट अडाणींना दिले. सगळे रस्त्याची मोठी कामं ते येतं घ्यायला लागले. सगळी बंदर ही अडाणीला मिळतात. आता ते आपलं जे महाराष्ट्रातलं बंधन नवीन करायचं चाललंय 87,000 कोटी ते अडाणी करणार. त्यामुळं ही केंद्र सरकारची अवस्था हे जे चाललेलं आहे. आता महाराष्ट्रातलं जे फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर मुंबईला येणार होतं, मी जे चर्चा केली, खूप आम्ही काम केलं होतं. ते एकदम एक दिवशी मी पेपरला वाचलं की ती गांधीनगरला गेलं. कुठली प्रक्रिया वापरली, कुठली चर्चा झाली, काही टेंडर काढलं का, काही कॉस्ट बेनिफिट अनालिसिस केलं का, काय नाही केलं. तर हा केंद्र सरकारचा प्रश्न आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय, निश्चित होतंय. म्हणजे पुरावे निश्चित दाखवता येईल. आणि महाराष्ट्र सरकार काही मूग गळून गप्प आहे. आता ही परिस्थिती अशी असताना म्हणजे इतके ज्वलंत प्रश्न आहेत, इतकं टोकाचा विरोधाभास दिसून येतोय. त्याच वेळेस आपण बघतोय की विरोधी पक्षाची भूमिका ज्या 2 आघाड्यांनी निभवायला हवी आहे. एकीकडे इंडिया आघाडी आहे राष्ट्रीय पातळीवरती आणि महाराष्ट्राच्या पातळीवरती महाविकास आघाडी. तर त्या दोन्हीच्या पातळीवरती एकदम किऑस दिसून येतोय किंवा काही तिन्ही पक्षांमध्ये काही कम्युनिकेशन होतंय असं काही दिसून येत नाहीये. कॉमन काही प्रोग्राम. तर हे संपलेले आहेत या दोन्ही आघाड्या असं म्हणता येईल का? मला हा पण फार मोठा विषय आहे. हां. त्यामुळे मला इथं बसून त्यावर काही फार मोठी टिप्पणी करता येणार नाही. पण एक आपण लक्षात घेतलं तर 2004 साली जो युपीएची निर्मिती झाली ते प्री पोल अलायन्स नव्हतं. राईट. नंतर सरकार निर्माण झाल्यानंतर आता सरकार बनवताना काय काय केलं पाहिजे म्हणून आम्ही एकत्र आलो. 10 वर्ष आम्ही सरकार चांगलं चालवलं. तसंच महाविकास आघाडी निवडणुकीच्या तोंडावर निर्माण झाली. इंडी आघाडी देखील निवडणुकीच्या तोंडावर निर्माण झाली. आता निवडणूक झाल्यानंतर तिची गरज आहे का, हा एक मूलभूत प्रश्न आहे की काँग्रेस पक्षाला किंवा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला आपण आपल्या पक्षाच्या ताकदीवरच आपण पर्याय ठरू शकतो, अशा आघाड्या वगैरे करून काही उपयोग होणार नाही, अशी थोडीशी मानसिकता झाली असावी. त्यामुळे ही आघाडी आता पुढे चालू ठेवायची का नाही, संपवायची पण नाही आणि चालूही ठेवायची अशा प्रकारच्या. पण तुम्हाला काय वाटतं ते योग्य भूमिका आहे की? मला ते सांगता येणार नाही. शेवटी सर्वांनी बसून यावर निर्णय घेतला पाहिजे. पण दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आघाडी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. पण आता दोन्ही बाजूनी टाळी शेवटी 2 हातांनी वाजते. त्याला कुणी विरोध केला? काँग्रेसनी नकारात्मक भूमिका घेतली का आप पार्टीने घेतली माहित नाही. पण माझ्या दृष्टीनं दिल्ली विधानसभेमध्ये चौथ्यांदा भाजपचा पराभव करणं हे एक लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हमध्ये महत्वाचं होतं. ते झालं नाही. त्यामुळं केजरीवालच्यांनी इतर नेत्यांचे संबंध कसे आहेत वगैरे त्यामध्ये जाण्यात काय अर्थ नाही. पण एक मूलभूत उत्तर काँग्रेस पक्षाने किंवा काही लोकांनी दिलं पाहिजे की आपल्याला याच्या पुढच्या राजकारणामध्ये आघाड्या पाहिजेत का फक्त निवडणुकीपत्ता पाहिजेत, हा निर्णय घेतला पाहिजे. पण मग केंद्रातलं जे लोकसभा निवडणुकीनंतरचा जो निकाल लागला त्यानंतर थोडासा हुरूप आलेला दिसला होता आपल्याला की बऱ्यापैकी महाराष्ट्रात 31 जागा महाविकास आघाडीच्या कोएलिशनला मिळाल्या एकूण. पण त्यानंतर जे विधानसभा निवडणूक झाल्या त्याच्यानंतर म्हणजे त्या निवडणुकीच्या निकालाने जो धक्का बसला एका अर्थाने त्यातून अजूनही सावरू शकलेले नाहीयेत हे पक्ष. खरी गोष्ट आहे. एकतर असं आहे की एकतर लोकसभेच्या तसा अनपेक्षित विजयानंतर आता 30% जर पुढे गेली तर आपोआप आपलं सरकार येईल. असे विधानसभा निवडणुकीला सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मत झालं. आणि त्यामध्ये काँग्रेसला लोकसभेमध्ये सर्वात जास्त जागा मिळाल्यामुळं आम्ही
जाहीरच करून टाकलं. आमचं नॅरेटिव्ह ते होतं की आमचा मुख्यमंत्री होणार आणि आम्ही सगळी तुमची कामं करू किंवा हे जे भाजपनी जे काही वाटोळं केलं राज्याच्या अर्थव्यवस्थेत ते दुरुस्त करू, अशीच नॅरेटिव्ह होती. लोकसभेचं नॅरेटिव्ह चाललं नाही. म्हणजे त्यामध्ये संविधान बचावाचा मुद्दा असेल तर प्रश्न उपस्थित आला की संविधान बचाव दिल्लीचा विषय, तुमचा नाही आहे. आणि तो ज्यांनी संविधानाच्या बाजूनं मत द्यायचे त्यांचं मत ठरलेलं होतं, ज्यांनी विरोध करायचं ठरलं होतं, तेव्हा घोषणा किंवा सभा घेऊन काही बदल त्यात होणार नव्हता. तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक अनपेक्षित निकाल लागला. पण त्यामध्ये 2 पैलू आहेत की खरोखरीच महायुतीकडून तत्कालीन सरकारकडून ज्या लोकप्रिय घोषणा केल्या गेल्या, लाडकी बहिणीसारखी असेल किंवा वैयक्तिक उमेदवारांनी सरकारची खजिन्यामधून काही समजा बांधकाम मजुरांच्या नावाखाली भांडे वाटपाचा कार्यक्रम केला असेल किंवा मग थेट मतं विकत घ्यायचा प्रकार जो झाला असेल, तर तो एक भाग आहे. त्याचा फरक पडला का? दुसरा फरक आहे की खरोखरी निवडणूक यंत्रणामध्ये काही झालं का? कारण जेवढे रिझल्ट लागले तर जे मताचा फरक दिसतोय तो कुठल्याही लॉजिकल पॉलिटिकल एक्सप्लेनेशन तो सांगता येत. बरोबर. आणि विशेषतः 4 महिन्यामध्ये इतका उलटफेर होईल बरोबर. ते सांगता येत नाही. पण अर्थात निवडणूक यंत्रणेमध्ये ईव्हीएम मध्ये काही घोटाळा केला का किंवा मॅनिप्युलेशन केलं का पुरावा नाहीये. एक कशा प्रकारे झाला असेल याचा अंदाज जरी असला तरी ठोस पुरावा मिळत नाही. त्यामुळे तो आरोप करणं काही योग्य नाही. पण मतं वाढवली का? नक्कीच वाढवली. त्याचं तर राहुल गांधीने अनेक वेळेला संसदेमध्ये उच्चार केलेला आहे. तर मतं कशी वाढवली? तर हा खरंच इथे राहतो का न पाहता नावं तिची जोडली आणि तो शेजारच्या मतदारसंघातला असेल किंवा इतर बूथचा असेल आणि ते इथेही नावं नोंदवली आणि आमचा आरोप आहे की दोन्ही ठिकाणी त्यांनी मतदान केलं. कारण शाहीमध्ये पुसण्यामध्ये त्याला काहीच होत नाही. आणि त्यामुळं मग एकदम जी अचानक मतं वाढल्याचा जो आरोप होतो तो त्यातला आहे. म्हणजे अनेक छोटी छोटी कारणं त्याला जबाबदार आहेत. परंतु सर्वात मोठा जो पैशाचा वापर झाला, सत्तेचा जो दुरुपयोग झाला, अधिकृत पोलिसांच्या गाड्यातून पैशाची ने-आण झाली, हे सगळं पाहताना खूप चिंता वाटते की खरंच आपण याला लोकशाही असं म्हणायचं का? हा विधानसभेला जो प्रत्येक मतदारसंघामध्ये खर्च झाला, तो खर्च ते पैसे आले कुठून? आणि त्यातून मग जे आपण आधी बोललो की कार्यकर्त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेऊन कॉन्ट्रॅक्टर वगैरे, शेवटी प्रश्न असा विचारत होतो की आम्ही निवडणूक राजकीय प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचे तर पैसे कुठून आणायचे? कारण निवडणुकीला पॉलिटिकल फंडिंग केलं पाहिजे हा विचार आपण खूप केला, पण त्यात काही 1% यश आलेलं नाही. मग तुमचं तुम्ही पैसे गोळा करा, तर पक्षाने तुमचे तुम्ही पैसे गोळा करा. मग त्यामध्ये मग जे प्रकार होतात, इलेक्टोरल बॉन्डचा विषय झाला, शेवटी कोर्टाला ते रद्द करावं लागलं. अशा अनेक मार्गाने सत्ताधारी पक्षाला म्हणजे भाजपला कसा फायदा मिळेल अशा प्रकारची यंत्रणा उभी केली गेली. काही ठिकाणी कोर्टाने थांबवली, काही ठिकाणी थांबवली नाही. पण शेवटी प्रचंड पैसा खर्च झाला किंवा महाराष्ट्रामध्ये पक्षांतर करताना जे काही झालं की तुम्ही तुमच्या निवडणुकीचा आम्ही खर्च करू बरे सगळे मीडियामध्ये आले, हे काही मोदी शहाना माहिती नाही का? त्यांच्या आशीर्वादानेच सगळं झालेलं आहे. आणि त्यामुळे मग पुन्हा शेवट प्रश्न असा येतो की त्यांना ही येणं प्रकारे ना लोकशाही व्यवस्था बोलून टाकायची आणि ते अशा प्रकारे लोकशाहीचं इतकं विकृतीकरण केलं की या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला लोकशाही म्हणायचं का? हाच मूलभूत प्रश्न निर्माण होतो. मग आता हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत लोकशाहीचे, ज्याला आयुध म्हणतो आपण लोकशाहीची, तीच जर इतकी निकामी वाटत असतील आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणूनच त्या निराशेतून शरद पवारांनी जे नुकतंच वक्तव्य केलं की सरकारसोबत जायचं असेल तरी काय आता तो सुप्रिया सुळेंनी निर्णय घ्यायचा आहे आणि पक्षातला एक मोठा गट आहे ज्याला अजितदादांसोबत जायची इच्छा आहे. तर मग अशा प्रकारची विधानं त्या निराशेतून येतात का त्यामागे काय इट्स अ डिझाईन बाय डिझाईन आहे? आता पवार साहेबांचं वक्तव्य विश्लेषण करणे अवघड आहे, कारण त्यांच्या डोक्यात काय चाललेलं त्याला माहित नाही. आश्चर्य तर नक्कीच वाटलं, पण तो निवडणुकीच्या निकालानंतर हे दोन्ही पक्ष स्वतंत्र राहतील असं काही मला वाटलं नव्हतं. त्यामुळे काही ना काही करून कुठेतरी प्रक्रिया होईल. पण त्यामध्ये 2 भाग होते की सरकारमध्ये सामील व्हायचं का नाही, म्हणजे झाला तरी माझा विरोध नाही, हे आश्चर्याचं विधान होतं. एकत्र आले ठीक आहे, त्यातून स्वतंत्र अस्तित्व ठेवलं तरी आपण काही करू शकत नाही. पण त्या एकत्र येऊन त्या
एंटिटीनी मोदी सरकारमध्ये सामील व्हावं हा एक थोडासा आश्चर्याचा विषय आहे, पण त्याचं विश्लेषण करणं काही योग्य नाहीये. मग आता अशी परिस्थिती असेल आणि अशी विधानं येत असतील तर मग येणाऱ्या काळात महाराष्ट्राला विरोधी पक्ष किंवा काय विरोधी पक्षाचं राजकारण आपल्याला काय कसं दिसतं तुम्हाला? पण आम्ही तेच सांगतोय ना की शेवटी मोदींचं वक्तव्य असेल काँग्रेस मुक्तचं असेल किंवा काल बावनकुळेंनी जे वक्तव्य केलं की काँग्रेस मोकळी करा, त्या लोकांना काय द्यायचं का नाही ते पण नंतर बघू, तुमच्या मूळ लोकांचं आम्ही काळजी करू, म्हणजे तिचा आणा आणि त्याची कुत्र्याचं शेपूट कापल्यासारखी अवस्था करून सोडून द्या, हे स्वतः बावनकुळेंचं अधिकृत स्टेटमेंट आहे. त्यांना ही पक्षीय लोकशाही पार्लमेंटरी सिस्टीममध्ये त्यात विश्वासच नाही आहे, कारण ती मेजॉरिटीवर आधारित असते आणि त्यामुळे ही सगळी मोडून टाकायची. आणि मोडून टाकण्याकरता अनेक उपाय आहेत की सत्तेशिवाय तुम्ही राहू शकत नाही किंवा चौकशी यंत्रणाचा वापर करून लोकांना मोडणं. बरं, हे आपण पाहिलं. अनेक उदाहरण आपल्याला पाहतील की आता 5 वर्षी विरोधात कसं बसायचं, आमचा साखर कारखाना आहे, बरं, आमची बँक आहे ती चौकशी लागलेली आहे, तर काय करायचं, हा सगळे उपाय वापरून विरोधी पक्ष देस्त नाबूद करायचा, बरं, मोकळा करायचा, काँग्रेस मुक्त राजकारण करायचं आणि लोकशाहीचा देखावा करून एक पक्षीय लोकशाही आणायची. एक पक्षीय लोकशाही चीनमध्ये होती आहे, एक पक्षीय लोकशाही रशियामध्ये होती, फॉर्मर सोव्हिएट युनियनच्या राज्यामध्ये होती, त्याला लोकशाही म्हणायचं का? त्या दिशेने आपण चाललेलो आहोत आणि भाजप त्या दिशेने देशाला नेत आहे. थोडंसं राष्ट्रीय मुद्द्यांकडे येऊया सर. आता महाराष्ट्राबद्दल आपण थोडीशी चर्चा केलीच. या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही जातीय इक्वेशन्सचा मुद्दा सांगितला की त्याचा निवडणुकींवर काय परिणाम, आणि अनेक समाजशास्त्री जे आहेत त्यांनी मंडल आयोग जे आहेत त्याचा अनेक अन्वयार्थ लावले की त्याचे राजकीय परिणाम कसे झाले किंवा त्याच्यातून भाजप. मग आता गेले काही दिवस किंवा गेलं काही वर्ष दीड वर्ष तरी राहुल गांधी ज्या आक्रमकपणे जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मागणी करत आहे आणि आता नुकतंच सरकारनं ते जाहीर केलंय. अर्थात त्यांनी तारीख दिलेली नाहीये कधी होईल ते, पण जातनिहाय जनगणना होईल असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. तर याचे राजकीय परिणाम तुम्हाला काय दिसतात आणि विशेषतः महाराष्ट्राच्या अनुषंगाने त्याचे काय परिणाम? तर थोडंसं विश्लेषण केलं पाहिजे त्या प्रक्रियेचं. त्यामध्ये 2 भाग आहेत. एक जनगणना करणे आणि ती जनगणना करताना जातीय वर्गीकरण करणे. मुळातच जी 2021ला जनगणना व्हायला पाहिजे होती ती मोदी सरकारनं केली नाही, टाळली. कोविडचं कारण दिलं, पण कोविडच्या अवस्थेमध्ये देखील 81% देशांनी आपली जनगणना वेळेवर पूर्ण केलेली आहे. तर पहिला आमचा आक्षेप आहे की तुम्ही जी जनगणना होती त्यातून आपल्याला काही निष्कर्ष काढता येतात लोकसंख्येबद्दलचे किंवा इथे लक्ष ते झालेलं नाही. आता आपल्या देशात तर लोकसंख्येवर आधारित आपण रिझर्वेशन वगैरे देतो, पॉलिटिकल रिझर्वेशन, तर ती महत्वाची प्रक्रिया झाली नाही. त्यामुळं आम्ही जनगणना करू हा निर्णय स्वागतार्ह आहे. उशीर झाला केला पाहिजे. त्यानंतर पुन्हा मतदारसंघाची पुनर्रचना करायची का, त्यामध्ये महिला आरक्षण द्यायचं का, हे अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. दुसरा महत्वाचा निर्णय जो झाला की ती जनगणना करणार, आता तारीख दिलेली नाही, बरोबर, लवकरात लवकर दिली पाहिजे तारीख, या वर्षी का पुढच्या वर्षी. पण ती जनगणना करताना आम्ही जातवार माहिती गोळा करू, हा दुसरा निर्णय. आता याची पार्श्वभूमी असं जर पाहिली तर 1881 पासून आपल्या देशात जनगणना दर दशकीय जनगणना होते आणि त्यानंतर प्रत्येक वेळेला जातवार माहिती गोळा केली गेली. 81, 91, 1901, 21 पर्यंत बरोबर, जातवाईज माहिती गोळा केली. पण 31च्या नंतरच्या जनगणनेमध्ये, 41च्या जनगणनेमध्ये आपण ती गोळा करायची नाही असं ठरलं. नंतर मग जातवार वर्गीकरण सेन्सस करताना हे थांबवलं. पण तरी मागणी सुरू झाली की नाही आरक्षण वगैरेचे मुद्दे आहेत त्यामुळे घ्या. मी दिल्लीत असताना प्रधानमंत्री कार्यालयामध्ये त्यावेळेला याची चर्चा सुरू झाली की आपण 2011च्या सेन्ससमध्ये हे करायचं का. प्रधानमंत्र्यांनी आम्ही विचार करतोय, करू असं म्हटलं आणि शेवटी मग 2011च्या सेन्ससमध्ये थेट सेन्ससमध्ये डिझाईन बदललं नाही, तर जनगणना नेहमीसारखी झाली, पण वेगळं सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस म्हणून एक प्रकार केला गेला. 2011ला सुरू झाला मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये. बरोबर. करताना डिझाईनमध्ये काही दोष होते का, तर होते.
कशी माहिती घ्यायची, काय करायची. तर बऱ्याच ठिकाणी जातीच्या ठिकाणी लोक आडनाव सांगतात, पण विशेष जातीचं वर्गीकरण नसतं. पासवान ही जात आहे, पण ती आडनाव पासवान म्हणून लावलं जातं. अशा बऱ्याच ठिकाणी होतं. आणि तेव्हा त्या जनगणनेमध्ये जवळजवळ 23 लाख जाती वेगवेगळ्या निघाल्या. अच्छा. आता ती जनगणना 23 लाख जातीचं वर्गीकरण करून पुढे करणं काही शक्य नव्हतं. मनमोहन सिंग सरकारने सांगितलं की यामध्ये खूप त्रुटी आहेत, म्हणून आम्ही ही जाहीर करणार नाही. ही तिथं प्रक्रिया 14ला थांबली. मोदी सरकार आलं. मोदी सरकार म्हटलं की नाही, आम्ही हे त्यामध्ये ज्या चुका आहेत ते दुरुस्त करू, म्हणून त्यांनी चुका दुरुस्त करायचं काम सुरू केलं. काय केलं माहिती, पण ते काम पूर्ण झाल्यावर मोदी सरकारने तोच निर्णय घेतला जो मनमोहन सिंगने घेतला होता, की ही त्याकडे काही जाहीर करायचे नाही. माहिती सरकारकडे आहे, पण ती जाहीर केली दोन्ही सरकारनी, मनमोहन सिंगने आणि मोदींनी. आता या वातावरणामध्ये जेव्हा काल निर्णय झाला तेव्हा वैष्णव जे मंत्री आहेत केंद्राचे, त्यांनी अश्विनी मेहता त्यांनी सांगितलं की काँग्रेसने नेहमी याला विरोध केला वगैरे, चुकीचं आहे. बरोबर. कारण दोन गोष्टी आहेत की भारतामध्ये 71च्या युद्धामध्ये देखील आपण जनगणना केली, आणि 2001 साली त्यानंतर त्याच्या आधी 41 मध्ये दुसरं महायुद्ध असताना सुद्धा आपण जनगणना केली. त्यामुळं कोविडच्या कारणामुळे जनगणना थांबवणं चुकीचं होतं, हा पहिला मुद्दा. आणि वाजपेयींनी जेव्हा 2001ला जनगणना केली तेव्हाही जातीचा मुद्दा होता, तो त्यांनी स्वीकारला नाही. त्यामुळं काँग्रेसने विरोध केला चुकीचं आहे. बरं. त्यावेळेला मला वाटतं 91ला चंद्रशेखर सरकार होतं, 90ला निर्णय होता, त्यांनी केली नाही. त्यामुळे देअर वॉज ए पॉलिटिकल कॉन्शियन्स आफ्टर 1931 की आपण जातवार वर्गीकरण करायचं नाही. आता तो बदलायचा असेल तर बदलता येतं. म्हणून 2011ला मनमोहन सिंग जो प्रयत्न केला सर्वेचा, कारण सेन्सस फक्त केंद्र सरकारलाच करता येतं, तो झाला. मोदींनी पुढे त्याला चालू ठेवलं. त्यामुळे त्याला पार्श्वभूमी अशी आहे की फक्त काँग्रेसने विरोध केला म्हणजे चुकीचं आहे. हा एक ऑल पार्टी कॉन्सेन्सस होतं की नको म्हणून. बरोबर. अनेक सरकार आली तरी त्यावेळेला जातवार जनगणना स्वीकारली नाही. आता ही जनगणना आपण स्वीकारली, त्यामुळे दोन गोष्टी आहेत की टाइम टेबल, कारण सेन्ससचं टाइम टेबल महत्वाचं असतं. बरोबर. आणि मग डिझाईन की तुम्ही जातवार माहिती कशी गोळा करणार, ते आल्याशिवाय मग ते नुसतं एक खानापुरती करता आहे करायचं का, खरंच त्यातून काही चांगले निष्कर्ष निघतील, हा एक विषय मोठा आहे. तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये आमच्या राज्य सरकारने तो सर्वे केलेला आहे, त्यांचा अनुभव खूप चांगला आहे. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की जेव्हा तुम्ही हे डिझाईन करायला सर्वे किंवा सेन्सस तेव्हा सर्वांना विश्वासात घेऊन करा, कारण महत्वाचा विषय आहे. आता त्यातून ही माहिती गोळा झाल्यानंतर पुढे काय करायचा वेगळा विषय आहे, आणि तो जर आपण नीट हाताळला नाही तर पुन्हा मंडलसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आता या माहितीतून काय मिळेल माहिती आपल्याला, कुठल्या समाजाचे सरकारमध्ये किती प्रतिनिधी आहेत किंवा सिव्हिल सर्व्हिसमध्ये किती आहेत, ही चांगली माहिती मिळेल. प्रोफेसर्स किती आहेत, व्हाईस चान्सलर्स किती आहेत, बरं, सगळी माहिती मिळेल. पुढं काय करायचं हा महत्वाचा विषय आहे. त्याचं डिझाईन सुद्धा करावं लागेल. फार सोपा विषय आहे असं नाही, किंवा ही जनगणना केली म्हणजे सगळं काही म्हणजे जादूची कांडीसारखं सगळं दुरुस्त असंही नाहीये. बरोबर. पण एक निर्णय झाला, आणि कोणी काही त्याचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केला तरी काँग्रेस पार्टीने, विशेषतः राहुल गांधींनी आपल्या अलीकडच्या काळामध्ये खूप आवर्जून त्याचा उल्लेख केला होता, आणि तो पहिल्यांदा सरकारने नाही म्हणून सांगितलं, पण नंतर स्वीकारला. आता त्याला बिहार निवडणुकीची पार्श्वभूमी केली माहिती नाही, ते आता निष्कर्ष आपण काढू, पण चांगली गोष्ट आहे. पण डिझाईन आणि टाइम टेबल महत्वाचं आहे. आता ही चर्चा सुरू असतानाच एकीकडे हे वातावरण सुरू होतं, इतर काही मुद्दे सुरू असतानाच आपण बघतो की 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं एक मोठा आतंकवादी हल्ला, दहशतवादी हल्ला झाला, आणि त्यानंतर भारतानं एक प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे पाकिस्तानला, असं म्हटलं जाते. आणि आता युद्धजन्य परिस्थिती आहे आणि युद्धाला तोंड फुटू शकतं असं सुद्धा म्हटलं जात आहे. तर या सगळ्या परिस्थितीकडे आणि काँग्रेसनं जी भूमिका घेतली आणि काँग्रेसबाबत किंवा विरोधी पक्षांबाबत सरकारनं जी भूमिका घेतली, त्याचं तुम्ही कसं विश्लेषण? हा एक युद्ध होणं ही एक राष्ट्रीय आपत्ती आहे. जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली पहलगावच्या हल्ल्यानंतर, सर्व राजकीय पक्षांनी त्याचा तीव्र शब्दात निषेध केला, आणि पाकिस्तान स्पॉन्सर्ड होतं यातही कोणाला काही शंका नाही. तेव्हा ऑल पार्टी मीटिंग झाली, तेव्हा सर्वपक्षीय बैठकीमध्ये सर्व पक्षांनी एक मतानं एक सुरात सरकारला पाठिंबा दिला, तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्याबद्दल आम्ही आहोत. आमची ती भूमिका आजही कायम आहे. त्यामुळं
प्रश्न उपस्थित करणं किंवा खरंच असं काही घडलं का अशा पद्धतीत काही लोक विचारतात, पण ते कोणी विचारू नये. आणि सरकारवर पूर्णपणे लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे. आपले राजकीय मतभेद असू शकतील, पण या बाबतीमध्ये विसंगती किंवा दोन वेगळे वेगळे सूर आहेत असं अजिबात दिसलं नाही पाहिजे. आतापर्यंत तरी प्रत्येक राजकीय पक्षाने, विरोधातल्या पक्षाने खूप जबाबदारीनं याबद्दल निवेदन केलेलं आहे. बरोबर. आता याचं एस्केलेशन कुठपर्यंत होईल म्हणजे आपण दैनंदिन बातमी पाहतोय. माझी फक्त एकच सरकारला विनंती आहे की आपला देश फार मोठा आहे, लोकसंख्या कितीतरी पट आहे, अर्थव्यवस्था कितीतरी पट आहे, आणि त्यामुळे पाकिस्तानला पराभूत करणं काही फार भारतासारख्या देशाला अवघड आहे असं नाही. पण आज देशाची क्रेडिबिलिटी कायम ठेवली पाहिजे. आता फेक न्यूज किंवा डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन होणारच. बरोबर. त्यांना काही आरोप केले तर त्या आरोपाचं अगदी स्पष्टपणे खंडन झालं पाहिजे. किंवा एखादी वस्तुस्थिती असेल तर युद्धामध्ये काही माणसं दगावणार, काही विमानं पडणार, काही कुठं दारू गोळा होणार, किंवा आपले एअरपोर्ट उद्ध्वस्त होणारच. हे लपवून ते असं झालंच नाही असं वातावरण निर्माण करणं, त्यामुळे क्रेडिबिलिटीचा त्यामध्ये प्रश्न येतो, कारण आंतरराष्ट्रीय मीडिया तिकडे पाहतोय. माझी विनंती असेल की जे काही झालं असेल खरं, त्यांनी काही सैन्याचं मनोधैर्य खचणार नाही, देशाचं काही मनोधैर्य खचणार नाही. पण तुम्ही विश्वासार्हता गमावू नका. विश्वासार्हता गमावली किंवा तुमच्याकडून फेक न्यूज यायला लागल्या आपल्या भारतातून, आपण पाहिलं की काही चॅनल्स आहेत त्या वाटेल तशा वेड्यासारख्या बातम्या देत आहेत आणि ज्या आवाजात कॉमेंट्री करतायत की फुटबॉल मॅच चालली असं वाटावं, यांच्यावर बंदी घातली पाहिजे. ते सरकारच्या प्रो गव्हर्नमेंटच्या चॅनल असल्या तरी देशाच्या विश्वासार्हतेचा आणि सैन्याच्या त्या बलिदानाची टीका चर्चा झाली नाही पाहिजे. त्यामध्ये सरकार कमी पडतंय. तर ब्रीफिंग होत आहेत, करतायत, पण काही प्रश्न बरोबर टाळले जात आहेत. ते होऊ नये म्हणजे रास्त भावना आहे. पण सगळा देश या बाबतीमध्ये सरकारच्या बरोबर आहे आणि सैन्याच्या तर बरोबर आहेत, आणि सैन्य आपलं निश्चितच विजय होईल. पण ते फार एस्केलेशन झालं तर त्याचे परिणाम वाईट होतील. एकीकडे विरोधी पक्षाकडून अशी सामंजस्याची किंवा युनिफॉर्मिटीची भूमिका घेतली जात असताना याच दरम्यान जे IT सेल्स आहेत त्या IT सेल्स कडून दोन प्रचार केले जातात. दोन महत्वाचे मुद्दे तुमच्या अनुषंगाने मला वाटतात की एक मुद्दा ते विचारतायत की 26/11 नंतर काँग्रेसनं काहीच केलं नाही. 26/11चे एवढे मोठे हल्ले झाले, तर त्या कॉन्ट्रास्टमध्ये मोदी सरकारने बघा केवढे मोठे हल्ले केले. हा एक भाग. आणि दुसरा एक प्रचार केला जातोय की राफेल घोटाळ्यामध्ये जी चर्चा सुरू होती तेच राफेल आज देशाच्या उपयोगी पडतंय आणि हे राफेलच नको असं काँग्रेसची मागणी होती. हे दोन प्रचारांबद्दल तुम्ही काय? दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत. 26/11चा हल्ला झाला त्यावेळेला पाकिस्तानवर हल्ला करायला पाहिजे होता असं बऱ्याच लोकांचं मत होतं. पण त्यावेळेच्या सरकारनं तो निर्णय घेतला आणि वस्तुस्थिती आता त्याला कसंही विश्लेषण तुम्ही करा. पण न्यायिक प्रक्रियेने आपण कोण दोषी आहेत ते शोधलं. त्या जसं तो राणा असेल किंवा हेडली असेल, आणि नंतर एखादा आपण पकडलं. पूर्ण न्यायिक प्रक्रिया पूर्ण करून कसाबला फाशी दिला. आणि त्यामुळं देश एक सभ्य देश आहे, लोकशाहीमध्ये विश्वास ठेवणारा देश आहे, रूल ऑफ लॉ मध्ये विश्वास ठेवणार आहे. जरी आमचा नागरिक नसला तरी आमच्या देशात त्याला संपूर्ण न्याय व्यवस्थेचं त्याला सहकार्य मिळालं. की सुप्रीम कोर्टाकडे तो खटला आपण चालवला. आता नवीन हा माणूस पकडलाय त्यालाही तीच प्रक्रिया दिली पाहिजे. शेवटी त्याला फाशी होणारच किंवा शिक्षा होणारच, पण ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून करावी, आणि त्यामध्ये देशाची प्रतिष्ठा निर्माण होते. आता सरकारने त्यावेळेला काही प्रतिहल्ला केला नाही, खरं गोष्ट आहे. त्यामध्ये अनेक कारणं असतील. ती मनमोहन सिंगच्या वेळेला ती घटना घडली, पण त्या लोकांना आपण पकडलं आणि हा हल्ला भारतातल्या लोकांनीच केला होता असा जो प्रचार करायचा त्यांनी प्रयत्न केला, तो त्या माणसानं पकडल्यामुळं तो खोटा ठरला. आणि सगळी मग नंतर पुरावे सगळे मिळाले. पुढं हेडली असेल किंवा तहबूर राणा असेल त्यामध्ये कारवाई झाली. आता यावेळेला मोदी सरकारने हल्ले केले. हे हल्ले करताना आपण दोन्ही अण्वस्त्रधारी देश आहोत हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी करताना हे मुद्दा बाजूला ठेवून चालणार नाही. त्यावेळेला निर्णय काय घ्यायचा ते सरकारने ठरवायचे. पण मागची जे दोन प्रकरणं झाली त्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणी त्यामध्ये लक्ष दिलं नव्हतं असं नाही आहे. कारण जगाला भीती आहे की या दोन अण्वस्त्रधारी देशामध्ये जर फ्री फॉर ऑल झालं आणि युद्ध जर चिघळलं,
अणुअस्त्रांचा जर वापर केला तो भारत आणि पाकिस्तान पुरता मर्यादित राहत नाही. तो सगळ्या जगाला त्याचे परिणाम भोगायला लागतात. आणि त्यामुळं त्यावेळची परिस्थिती असेल म्हणजे बालाकोटची परिस्थिती किंवा आत्ताची परिस्थिती, हे सगळे देश म्हणजे खूप लक्ष देऊन आहेत की काय चाललंय. आणि त्याचा प्रयत्न आहे की लवकर थांबावं, चिघळू नये प्रकरण आणि अणुबॉम्बपर्यंत जाऊ नये. हे स्वाभाविक आहे. त्यामुळे मला वाटतं त्या दिशेनं पावलं टाकली जात आहेत. पाकिस्तानकडे शस्त्रास्त्र आहेत, आपल्याकडे आहेत. आपली अर्थव्यवस्था मोठी आहे की लॉंग जर अनेक दिवस युद्ध चालले तर पाकिस्तान कोलमडून पडेल. बरोबर. पण आत्ताच्या घडीला चीनचे अस्त्र पाकिस्तानकडे आहेत, रेडार व्यवस्था आहे आणि त्यामुळे हे युद्ध चाललंय. हा त्या कालीन पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय आहे. जर 26/11 हल्ला करायला पाहिजे तर काही लोकांचं मत असेल त्यामध्ये काही दुमत असायचं कारण आहे की त्यावेळच्या तत्कालीन परिस्थितीमुळं आपण निर्णय घेतला. आता घेतला पण त्यामुळे शेवटी उद्दिष्ट दोन्ही देशामध्ये वातावरण स्थिरतावर होईल का, ते होणार नसेल तर मग त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. हल्ले चालू राहिले. आपल्याला सांगितलं गेलं की 370 कलम दुरुस्त काढला, ब्रिगेड केला, आपल्याला लगेच सगळी शांतता होईल. झालं नाही. आम्हाला तो पहलगावचा हल्ला त्या मानसिकतेतून झाला की नाही. आता 2-2.5 कोटी पर्यटक आले आहेत, आता सगळं काही हालबिल आहे आणि पर्यटकाला कोणी हात लावणार नाही कारण त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये भर पडते, म्हणून कोणी तिथं सुरक्षेची काही व्यवस्था करायची गरज नाही, ही मानसिकता तयार झाली. इतकं आहे आता माहिती मिळते आपल्याला की बहुतेक टुरिस्टवर हल्ला होईल अशी इंटेलिजन्स इनपुट असताना देखील काही केलं गेलं नाही. बरोबर. तर दुसरी माझी मागणी असेल की जर इंटेलिजन्स आणि सिक्युरिटी फेल्युअर असेल, ज्या प्रकारे अटल बिहारी वाजपेयी सरकारनं कारगिल युद्ध झाल्यावर चौकशीचा आदेश दिला की इंटेलिजन्स फेल्युअर होतं का, होतं. ती चौकशी आजचे जे सुब्रमण्यम जे परराष्ट्रपती वडील सुब्रमण्यम आहेत त्यांनी केली आणि ती चौकशी पूर्ण झाल्यावर तो सगळा अहवाल वाजपेयी सरकारने प्रकाशित केला. कारण त्यांनी मान्य केलं की काही चुका झाल्या फेल्युअरच्या, पण त्यातून आपण धडे शिकले पाहिजे, तर त्यातून व्यवस्था सुधारली पाहिजे, ती सुधारली. तशी आता मोदी सरकारने ते धाडस दाखवलं पाहिजे की चौकशी केली पाहिजे, कुठं चुका झाल्या, त्यातून पुढे दुरुस्त कशा करता येतील हे केलं पाहिजे, पण ते होताना दिसत नाही. मोदी सरकार कधीच ते काय केलं. आणि राफेलचा प्रश्न की तुम्ही स्वतः देखील राफेलचा मुद्दा असा आहे की असं कोणीच म्हटलं नाही की राफेल नको आहे किंवा राफेल वाईट विमान. बोफरच्या वेळेला चर्चा झाली, आरोप झाले, बोफर वाईट आहे असं नंतर सिद्ध झालं की ते नाही, फक्त ते घेताना तुम्ही काही कमर्शियल डील केली हा विषय होता. आमचा स्पष्ट आरोप आहे, आजही आरोप आहे की ज्या प्रकारे राफेल विमाने घेताना जो कमर्शियल व्यवहार झाला त्याबद्दल आमची आपत्ती आहे आणि त्याबद्दल सरकारने काही पारदर्शकपणे उत्तर दिलेलं नाही. उलट सुप्रीम कोर्टात जेव्हा प्रकरण गेलं तेव्हा ते दडपलं गेलं. बरोबर. अगदी निराशाजनक आहे. आणि त्यामुळं राफेल विमान कुठली तर विमानं घेतली पाहिजे. आज दुसरा एक रिपोर्ट आहे की भारताची एअरफोर्स यामध्ये खूप आपल्याला बदल केले पाहिजेत, खूप विस्तार केला पाहिजे. जेवढे आपल्याकडे स्क्वॉड्रन पाहिजे तेवढं आपल्याकडे नाही, ही चर्चा केली जाते. तर घेण्याला कोणाचा विरोध नाही, पण ज्या प्रकारे ते विमान खरेदी केलं गेलं, ज्या प्रकारे अनिल अंबानीचं नाव पुढे गेलं, त्यांना ऑफसेट कॉन्ट्रॅक्ट द्यायचा प्रयत्न केला, ते आता कोणी दिसत नाही. तर ह्याबद्दल आमचा आक्षेप होता, जो आजही आहे. आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा पण एक झालेलं नाही, तो ऑफसेट मधून जे करायला पाहिजे होते ते झालेलं नाही. तर राफेल विमान वाईट आहे का, असं बिलकुल सवाल आहे. बरोबर. मग आता या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती अनेक सिव्हिल लिबर्टीजचे मुद्दे पुन्हा तोंडवर काढताना दिसतात आपल्याला की मोदी सरकारचं जे वारंवार माध्यमांबद्दलचं जे एक धोरण आहे, तर देशात जगात सगळ्यात जास्त रिक्वेस्ट ज्या आहेत टेकडाऊनच्या ट्विटर आणि फेसबुकला येणार त्या भारताकडून येतात. आणि नुकतंच आपण बघितलं की द वायर चा जो ऍक्सेस आहे तो भारतामध्ये अनेक लोकांना द वायर उघडता येत नाही आता, आणि त्याच्याबद्दल वायरने पत्रक देखील दिलं. सोबतच मक्तूब मीडिया, अनुराधा बसीन या काश्मीरी पत्रकार आहेत त्यांचं अकाउंट, हे सगळं भारतामध्ये विथहेल्ड केलं गेलेलं आहे. तर हे एकीकडे युद्धाबद्दलची कुठलीही क्लॅरिटी नसताना अशा प्रकारे सिव्हिल लिबर्टीज वरती जे धोरण आहे ते योग्य वाटतं का? मी उत्तर जे प्रश्न वक्तव्य केलं होतं की भारताची त्या इन्फॉर्मेशन वॉरफेअर बद्दल क्रेडिबिलिटी काय राहिली पाहिजे. मोठा देश आहे आणि त्यामुळं पाकिस्तान सारखं आपण वागलो, आपल्या मीडियाबद्दल जे काही चर्चा आपण ऐकायला मिळते त्या अगदी कर्कश चर्चा, त्यामुळे देशाची
क्रेडिबिलिटी संपते आणि त्याचा सैन्याच्या मनोधैर्यावर परिणाम होते. तुम्ही मोठा देश आहात, तुम्ही जे काय खरं घडलं ते का सांगत नाही? युद्ध झालं असेल तर कोणाचं तर नुकसान होणारच, काहीतरी होणारच. तर ते खरं का सांगत नाही लोकांना? त्यांना खोटं बोलायचं ते बोलू द्या, पण ते होताना दिसत नाही. आता ही सेन्सरशिप तुम्ही उल्लेख केला तर मोठ्या प्रमाणात ही अघोषित सेन्सरशिप आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर बंधन आणायचा प्रकार आहे तो. त्यामुळे काय झालं, आता मोदींचे मीडियाबद्दलचे काय मत आहे त्याबद्दल वेगळी चर्चा करायची काय कारण आहे? जो माणूस गेल्या 11 वर्षामध्ये एकही प्रेस कॉन्फरन्स घेत नाही. त्याच्या तुलनेमध्ये आपण प्रेसिडेंट ट्रम्पला बघितलं, दिवसातून 4 वेळा ते मीडियासमोर जातात. काय त्यांना उलट सुलट प्रश्न विचारले तरी उलटी सुलटी उत्तरं देतात, पण मीडियाला ते अवॉइड करत नाही. पण मोदी करत नाही. आज मला वाटतं देशातल्या एकाही पंतप्रधानांना असं कधी केलं नाही की मीडियाशी बोलायचंच नाही. मग ते त्यांचा आत्मविश्वास त्यांना नाही आहे की आपल्या काही चुका होतील का, किंवा फक्त टेलिप्रॉम्प्टर वाचूनच आपण भाषण द्यायची, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तर मीडियाबद्दल त्यांची काय धोरणं ती यातून स्पष्ट होतात की जे मीडियाला एवढा सुद्धा रिस्पेक्ट देत नाही की बा प्रेस कॉन्फरन्स झाली पाहिजे, स्वतः पंतप्रधानांनी आपल्या पातळीवर केलं पाहिजे. आता ऑल पार्टी मिटिंग झाली, पंतप्रधान त्याला गेले नाही. गेलेच. हा नुसता संसदेचा अपमान आहे तर देशाचा जनतेचा अपमान आहे. बरोबर. पण ते त्यांची वागण्याची पद्धत आता ती बदलशीलच मला वाटत नाही. सर, शेवटचे 2 प्रश्न. अजून एक महत्वाचा मुद्दा बाजूला पडला या सगळ्या व्हायोलन्सच्या ह्याच्यामध्ये, तर तो होता हिंदी सक्ती जी महाराष्ट्रामध्ये केली जाते. तर तो जो मुद्दा आहे त्याच्या अनुषंगाने आता अनेक आवाज होते. त्याच्यामध्ये काही पक्षांनी सुद्धा भूमिका घेतलेली आहे. अनेक स्वतंत्र कार्यकर्त्यांनी, शिक्षण तज्ञांनी भूमिका घेतलेली आहे की हे जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमधलं जी सक्ती आहे, तिसरी भाषा ठेवण्याचं पहिलीपासूनच, तोच मुद्दा चुकीचा आहे खरं तर. आणि त्यातल्या त्यात हिंदी अनिवार्य करणं. आणि आता उद्या मला वाटते मुंबईमध्ये एक सभा होतीये की ज्याच्यामध्ये हिंदीची पाठ्यपुस्तकं ऑलरेडी छपायला गेलेली आहे अशी माहिती उजागर झालेली आहे, जेव्हा की सरकारनं म्हटलंय की आम्ही हिंदी सक्ती करणार नाही. तर हे जे मराठीचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल थोडंसं. नाही, कसं आहे की 2 गोष्टी आहेत की एक राष्ट्रभाषा, एक राज्यातली भाषा म्हणजे मातृभाषा, आणि आंतरराष्ट्रीय भाषा, 3 भाषाचा विषय आहे. त्यामुळं मातृभाषा असली पाहिजे आणि एक लिंक लँग्वेज म्हणून हिंदी असली पाहिजे अशी कल्पना आहे. पण सक्ती करणं योग्य नाही, कारण हिंदी ही एका ठराविक भागामध्ये बोलली जाते. त्यामुळे दक्षिणेच्या राज्यांना सक्ती करणं हे चुकीचं आहे. त्यामध्ये त्यांना जर फायदा दिसत असेल की आपण हिंदी शिकलो तर आपल्याला दालनं आणखी उघडी होतील, त्यांनी अवश्य शिकावी. पण कुणावरही सक्ती करून नॉर्थची हेजिमनी किंवा उत्तर भारतीयांची सगळ्या देशावर एक सक्ती करणं हे काही देशाच्या एकात्मिकता योग्य नाही आहे. आणि त्यामुळे मला वाटतं आता चर्चा झाली पाहिजे, विकसित झाली पाहिजे. माझा आक्षेप असा आहे की आज इंग्रजी ज्ञानभाषा आहे. आपण आपल्याकडं शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळं आपल्या देशामध्ये काही नवीन ज्ञान निर्मिती होत नाही, माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळं आता जे टूम चाललेली की मराठीमध्ये वैद्यकीय शिक्षण द्या, इंग्रजीमध्ये मराठीमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण द्या वगैरे वगैरे, त्यामुळे त्या मुलांच्या आंतरराष्ट्रीय दालनं तुम्ही बंद करणार. फक्त ह्याला डिग्री दिली म्हणजे त्याला कुठेतरी जवळपास नोकरी मिळेल, हा दृष्टिकोन चुकीचा आहे. आपल्याला आज जर जगामध्ये नेतृत्व करायचं असेल तर आपल्याला मनुष्यबळाची जरूरत आहे. आपल्याकडे नैसर्गिक साधनं काय फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही, आणि ती मनुष्यबळ विकसित करण्याकरता जे काही केलं पाहिजे, विश्वविद्यालयांना स्ट्रॉंग केलं पाहिजे, प्रायव्हेट एज्युकेशन स्ट्रॉंग केलं पाहिजे, खाजगीकरण कमी केलं पाहिजे. मी बंद करा म्हणत नाही, पण उच्च दर्जाचे शिक्षण आज अकॅडमी ज्या निघालेल्या आहेत की IITची परीक्षा, नीटची परीक्षा झाल्या, लक्षावधी रुपये लोकांच्याकडून घेतले जातात. ती प्रक्रिया म्हणजे याचा अर्थ की सार्वजनिक शिक्षण व्यवस्था अपयशी ठरलेली आहे, म्हणून तुम्हाला खाजगी कोचिंग क्लासकडे जावं लागते, ही व्यवस्था असेल. माझं स्पष्ट मत आहे की इंग्रजीला हद्दपार करण्याची टूम काही निघाली आहे ती चुकीची आहे, कारण ती ज्ञानभाषा आहे. जगातलं सर्वात जास्त नवीन ज्ञान, नवीन संशोधन ते इंग्रजीमध्ये होते. त्यापासून आपल्याला स्वतःला आपण कट ऑफ केलं तर जे पूर्वी आपल्या समाजामध्ये 7 समुद्राच्या पलीकडे जायचं नाही, कारण तिकडचं बाहेर बसलं की तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळे विचार येतील म्हणून तुम्ही इथंच थांबा, ही मानसिकता आहे. त्याला माझा विरोध आहे. आणि 3 भाषेची हिंदीची सक्ती करणं चुकीचं आहे. तर मला वाटेल की हिंदीने मला जास्त फायदा तर मी घेईन, पण सक्ती करणं योग्य नाही. सर, शेवटचा प्रश्न. आता नुकतंच सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आला त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे मार्ग मोकळे झालेले आहेत. तर आता एकीकडे आपण विरोधी पक्षांचं ही चर्चा बघितली,
विधानसभेच्या निकालाचा परिणाम भेटला, तर त्यानंतर ही स्थानिक स्वराज्याची निवडणूक किती महत्वाची आहे आणि तुम्हाला काय इक्वेशन्स दिसतात? पण महत्वाची तर आहेच. आता गेली 4 वर्ष काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि तिथं सगळं मुंबईहून प्रशासन तिथं चालतं. म्हणजे जिल्हाधिकारी असेल बरोबर. किंवा तहसीलदार असेल, पण शेवटी चालतं ते मुंबईतून चालतं, ते चुकीचं आहे. आपण जी सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याची कल्पना राबवली, त्यामध्ये चव्हाण साहेबांची भूमिका असेल किंवा राजीव गांधीची भूमिका असेल किंवा नरसिंहरावांनी जे कायदे केले पंचायत राजचे, ते सगळे धाब्यावर तुम्ही बसवले. मला वाटत नाही की जो ओबीसी आरक्षणाचा मुद्दा होता, तो सरकारच्या वकिलांच्याकडून सुप्रीम कोर्टाची चर्चा करून तो मिटला नसता असं काही नव्हतं. पण राजकीय परिस्थिती योग्य नाहीये म्हणून या निवडणुका टाळल्या गेल्या. आजही भाजपने महाराष्ट्रात जिंकला असला तरी मुंबई महापालिकेत जिंकली नाही म्हणून तुम्ही महाराष्ट्राचं संपूर्ण काबीज केला अशी मानसिकता काही वर्गामध्ये आहे. त्यामुळे निवडणुका आता जरी कोर्टानं मार्ग मोकळा केला तर होतीलच याबद्दल मला अजूनही शंका आहे. आताच चर्चा चालली की 1-2 महिने पावसाळ्याकरता पुढे ढकला वगैरे आणि सुप्रीम कोर्ट सांगितलं की तुम्ही आमच्याशी चर्चा केली तर आम्ही ते मान्य करू. आता युद्धजन्य परिस्थितीमध्ये काही होईल का? की आता बऱ्याचशा गोष्टी शाळा कॉलेजेस बंद केलेले आहेत, काही IPL सारखी क्रिकेट मॅच सुद्धा पुढे ढकलले. त्यामुळे ते कारण सांगता येईल सरकारला. पण खरी सरकारची मानसिकता सत्तेचं विकेंद्रित करायची नाही आहे. ही फॅसिस्ट मेंटॅलिटी आहे. काही ना काही कारण ठेवून ती पुढे ढकलायचं मला काही आश्चर्य वाटलं नाही पुढे ढकललं तर पण ते झाल्या पाहिजेत आणि शेवटी स्थानिक प्रशासन हे स्थानिक लोकांनी केलं पाहिजे. आता उदाहरण सांगायचं झालं तर आम्ही काल 16व्या वित्त आयोगासमोर काही आम्ही गेलो होतो तर तिथं एक लक्षात आलं की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नाहीत तिथं 15व्या वित्त आयोगाचा निधी दिला जाणार. अच्छा. आणि बऱ्याचशा नगरपालिका बऱ्याचशा ग्रामपंचायती अस्तित्वात नाहीत नाही. तर त्यांना पण निधी मिळाला नाही. बरोबर. तर अशा गोष्टी निवडणुका न घेणं यामध्ये राजकीय हेतू होत आहे. माझं स्पष्ट मत आहे. आता निर्णय स्वागतार्ह आहे. निवडणुका होतील तर आम्ही सामोरं जाऊ. आता पुढचा प्रश्न आपण प्रत्येकाच्या मनात आहे की मग आघाड्यांचं काय होणार. तर आघाड्यांचं काय काल पवारसाहेबांचं वक्तव्य ऐकल्यामुळे आघाड्यामध्ये काही बदल होईल असं सूत्र दिसत आहेत. आता मागही आम्ही काय स्थानिक लोकांचा आग्रहास्तव स्वतंत्र लढणं किंवा आघाडी करून लढणं असं केलेलं आहे. मला वाटतं यावेळेलाही तोच सूत्र स्वीकारलं जाईल असं मला वाटतं. थँक्यू सर. आपण इतकं सविस्तर आमच्याशी चर्चा केलीत आणि इतका वेळ आपण आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचे खूप आभार. धन्यवाद. ही चर्चा आपण ऐकलीत. तुमची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला ही जे सविस्तर आम्ही एवढ्या विषयांवरती चर्चा केली ते कुठलाही आरडाओरडा न करता आणि कुठल्याही प्रकारचं एक्झॅजरेशन न करता ते त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. इंडी जर्नल हा एक स्वतंत्र प्लॅटफॉर्म आहे. हा फक्त तुमच्या देणग्यांवरती चालतो. आम्ही कोणत्याही प्रकारचं कॉर्पोरेट किंवा राजकीय फंडिंग घेत नाही आणि त्यामुळे आम्हाला स्वतंत्र पत्रकारिता करणं शक्य होतं. तर डिस्क्रिप्शन मधली जी लिंक आहे ती वापरून आम्हाला आर्थिक मदत करायला विसरू नका. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.